जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतोय तुम्हा सगळ्यांचं आपल्या VS स्पर्धा परीक्षा प्रिपरेशन या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण GMC भरतीसाठी टेस्ट सिरीज बघत आहोत, मॉक टेस्ट बघत आहोत। बघा, GMC भरतीचे पेपर पुढच्या महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामुळे तुम्हाला तयारीला लागणं खूप गरजेचे आहे। तर त्या दृष्टिकोनातून मी आतापर्यंत GMC भरतीसाठी जेवढे पण व्हिडिओ टाकलेले आपल्या चॅनलवर त्या व्हिडिओमधूनच मी प्रश्न घेतलेले आहे, टेस्ट सिरीज घेतलेली आहे। तर त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य विज्ञान बायोलॉजीवरची टेस्ट सिरीज बघूया। तर या व्हिडिओमध्ये मी 10 प्रश्न काढलेले आहे, जे मी याच्या अगोदर प्रश्न टाकले त्या प्रश्नामधूनच हे प्रश्न काढलेले आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की तुमचा अभ्यास किती झाला आणि तुम्ही 10 पैकी किती बरोबर उत्तर देऊ शकता। तर पूर्ण विज्ञानवरचे प्रश्न आहे। तर बघा, तुम्हाला कमेंटमध्ये उत्तर द्यायचे आहे, ठीक आहे। तर बघा, सामान्य विज्ञान टेस्ट सिरीज, आणि कोणी चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला रोज व्हिडिओ मिळणार। तर बघा, सुरुवात करूया। तर अशा प्रकारचे प्रश्न मी टाकलेले आहे, प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे। तुमचा किती अभ्यास झाला त्याच्यावरून आपल्याला माहिती पडेल तुम्ही किती सिरियस आहे GMC भरतीसाठी। तर बघा, पहिला प्रश्न, कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो, ठीक आहे। तर या प्रश्नाचं उत्तरसुद्धा तुम्हाला कमेंट द्यायचं आहे। नेक्स्ट आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणत्या अवयवाचे असते, ठीक आहे। आपल्या शरीरामध्ये सर्वात मोठे हाड कोणत्या अवयवाचे असते ते आपल्याला सांगायचं आहे, याचं पण उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो। तिसरा प्रश्न बघा, कोणत्या रोगाचा प्रसार हा पाण्यामार्फत होतो, ठीक आहे। या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये द्या। नंतर चौथा आहे, बालकांमध्ये 1 वर्षाच्या आत होणाऱ्या मृत्यूंना काय म्हणतात। बघा, आणि हे सगळे प्रश्न GMC भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाचे प्रश्न आहे। तर तुमचा अभ्यास किती झाला या टेस्ट सिरीजमधून आपल्याला माहिती भेटेल, ठीक आहे। तर याचंसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये उत्तर द्या। नंतर बघा, 5वा प्रश्न आहे, लहान मुलांमध्ये एकूण हाडांची संख्या किती असते, ठीक आहे। लहान मुलामध्ये हाडाची संख्या किती असते हे सुद्धा तुम्हाला कमेंटमध्ये याचं उत्तर द्यायचं आहे। 10 पैकी 10 कोण देते आपण बघूया। नंतर आहे, कोरोना हा संसर्गजन्य रोग सर्वात आधी कोणत्या शहरापासून पसरला आहे जगामध्ये, ठीक आहे। कोणत्या शहरापासून याची सुरुवात झाली होती कोरोनाची, ते सुद्धा तुम्हाला या प्रश्नाचं सुद्धा उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे। नंतर बघा, बेरीबेरी हा रोग कोणत्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो, ठीक आहे। सगळे मी याआधी टाकलेले प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, सगळे प्रश्न टाकलेले आहे, त्याच्यामुळे तुम्हाला याची उत्तर येणं अपेक्षित आहे, ठीक आहे, जर तुम्ही अभ्यास करत असेल तर। तर बघा, या प्रश्नाचं सुद्धा तुम्हाला उत्तर द्यायचं आहे कमेंटमध्ये। आणि नंतरचा प्रश्न 8वा, डेंग्यू हा रोग कशामुळे होतो। तर डेंग्यू कशामुळे होतो हे तुम्हाला 4 ऑप्शन्स दिलेले आहे। तर 4 ऑप्शन्समधून एक ऑप्शन बरोबर आहे, त्याचं उत्तरसुद्धा तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे। नंतर आहे 9वा प्रश्न, जागतिक एड्स दिवस कधी साजरा केला जातो, ठीक आहे। जागतिक एड्स दिवस कधी साजरा केला जातो हे सुद्धा तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे। आणि शेवटचा प्रश्न आपला, जागतिक नर्स दिवस कधी साजरा केला जातो, ठीक आहे। वर्ल्ड नर्स डे कधी साजरा केला जातो याचं सुद्धा तुम्हाला उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे। तर बघूया किती स्टुडंट सिरियस आहे GMC भरतीसाठी, आणि अशाच प्रकारची आपण आता टेस्ट सिरीज सुरू करूया, म्हणजे तुमचा अभ्यास होणार, ठीक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, कमेंटमध्ये तुम्ही आन्सर काय आहे ते कळवा। भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।